मेष राशीच्या लोकांसाठी जुलै 2026 हा महिना जो आहे ना, तो घर, कुटुंब, मालमत्ता, उत्पन्न वाढ, आध्यात्मिक प्रगती या सगळ्यावर भर देणारा असणार आहे असं दिसतंय. खर्च आणि मानसिक ताण या दोन गोष्टींचं जर व्यवस्थापन तुम्ही नीट केलं ना, तर जुलै महिना तुमच्यासाठी समाधानकारक असणार आहे असं ग्रहमान तरी दिसतंय. जरा सविस्तर बघूया की जुलै महिना तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक भागात नक्की काय काय देणार आहे. सगळ्यात आधी बोलूया करिअरबद्दल सांगायचं झालं तर जुलै महिन्यात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामगिरीकडे जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रलंबित किंवा ठप्प पडलेली जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याची संधी देणार असणार आहे. ऑफिसमधल्या राजकारणापासून मेष राशीच्या लोकांनी लांब राहायचं आहे, कारण मेष राशीची लोकं पटकन राग येणारी असतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि तितकीच ती स्पष्ट बोलणारी सुद्धा असतात. ऑफिसच्या राजकारणामध्ये तुमचं हे स्पष्ट बोलणं खपवून घेतलं जात नाही आणि जरी तुम्ही खरं बोलत असले तरी मग तुमचे शत्रू तयार होतात. त्यामुळे तुम्हाला डिप्लोमॅटिकली परिस्थिती हँडल करायची आहे. खरं बोलायचं आहे, पण ते सुद्धा अशा शब्दांची निवड करायची आहे की तुमचं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचेल, पण तुमच्याच शब्दांनी तुमचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. महिन्याचा जो दुसरा भाग आहे त्या भागामध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि निश्चितच नवीन संधी तुम्हाला मिळू शकेल. आता जे मेष राशीचे लोक व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायामध्ये जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतात. ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण, मीडिया, यूट्यूब, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये जी लोकं आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. भागीदारीत काम करताना कागदपत्रांची नीट तपासणी मात्र करायची आहे. आता जे मेष राशीचे लोक नोकरी, व्यवसाय किंवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, या सगळ्यांसाठीच आर्थिक स्थिती कशी बरं असणार आहे, तर जुलै महिना उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला असला तरी खर्चही वाढू शकतो. लाभाचे स्रोत तुमच्यासमोर असले तरी त्या संधीचा फायदा तुम्हाला करून घेता यायला हवा. जुनी गुंतवणूक लाभ देऊ शकते. मित्रांच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यासमोर काही संधी येऊ शकतात. सोशल मीडिया किंवा ऑनलाईन काम करणाऱ्यांसाठी नक्कीच आर्थिक लाभाचा महिना म्हणावा लागेल. काळजी काय घ्यायची? आर्थिक बाबतीत भावनेच्या भरात गुंतवणूक करू नका. घरगुती खर्चाचं नियोजन करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे अनावश्यक खर्च वाचणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अनावश्यक कर्ज कुठूनही घेऊ नका. कौटुंबिक बाबतीत बोलायचं झालं तर गुरुच्या प्रभावामुळे घरातलं वातावरण आनंदाचं असणार आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल. घराची सजावट किंवा घरामध्ये काही रिपेरिंगचं काम करणं, नूतनीकरण करणं किंवा नवीन वस्तू घरासाठी खरेदी करणं असे योग आहेत. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल आणि कौटुंबिक मतभेद जे याआधी असतील ते आता या महिन्यात मिटतील. आता बोलूया वैवाहिक व्यक्तींसाठी कसा असणार आहे हा जुलै महिना. अर्थातच जोडीदारासोबत तुमचा संवाद वाढेल. तुम्ही एकत्रित मिळून घेतलेले कुटुंबासाठीचे निर्णय तुमच्या सुखात वाढ करतील. छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद मात्र टाळा. अविवाहित व्यक्तींबद्दल बोलायचं झालं तर जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होऊ शकतो किंवा नवीन ओळखसुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे, जी एका नात्याकडे वाटचाल करू शकते. पण घाईमध्ये आणि भावनिक दृष्टीने कोणतेही निर्णय घेऊ नका. प्रॅक्टिकली सुद्धा थोडा विचार करा. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रतेची गरज राहील. खास करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी सराव हा सोडायचा नाही आहे. गुरुचा प्रभाव मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूल आहे. या अनुकूल ग्रहमानाचा फायदा तुमच्या मेहनतीने तुम्ही करून घ्यायचा आहे, कारण ग्रहमान कितीही अनुकूल असलं पण तुम्ही काहीच केलं नाही तर त्या ग्रहमानाचा काहीही लाभ होत नाही. ग्रहमान अनुकूल असतं तेव्हा आपल्या कष्टाला फळ मिळणार आहे याची खात्री असते. नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे, जो मेष राशीच्या कुठल्याच व्यक्तींनी दौडू नये. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर थकवा तुमच्या मनावर थोडासा राहील. त्यासाठी तुम्हाला आरामाची गरज आहे. शरीराला झोपेची गरज आहे. मानसिक ताण कमी होण्यासाठी तुम्ही 2 दिवस कुठेतरी सुट्टीला जाऊन येऊ शकता किंवा काही नाही तर घरी आरामसुद्धा करू शकता. रोजचा प्राणायाम, त्याचबरोबर भरपूर पाणी पिणं, नियमित चालणं या गोष्टी मेष राशीच्या लोकांनी करायला हव्या, कारण मेष राशीला सध्या 7.5 चालू आहे आणि त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला त्रास देत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन आणि शरीर दोन्हीही आरोग्यदायी राहील अशा सवयी लावून घ्या. 7.5 त्या सवयी लावून घेतल्या की त्या सवयी पुढे आयुष्यभर फायदा देतात, हे लक्षात असू द्या. मेष राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात दिशा नाही आहे सापडत किंवा खूप भरकटल्यासारखं आयुष्य झालं आहे असं जर वाटत असेल तर दर मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करावं.
त्याचबरोबर दर मंगळवारी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणं शक्य झालं तर तो देखील करावा. गुरुवारी हरभरा डाळ आणि पिवळ्या वस्तूंचं दान करणं लाभाचं ठरेल. घरातील ईशान्य दिशा जी आहे तुमची ती स्वच्छ ठेवा, प्रसन्न ठेवा, कारण ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा असते. तुमच्या घरातली ईशान्य दिशा म्हणजेच पूर्व आणि उत्तर यांच्या मधली दिशा, मधला कोपरा. पक्ष्यांना सुद्धा दाणे टाका, पक्ष्यांनाही खायला घाला, त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातील अडचणी थोड्याफार कमी होतील. दुसऱ्या जीवांचा विचार केल्यानंतर आपल्या आयुष्यातील दुःख आपोआपच कमी होतं. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.